हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशानिलक्षम् एकं नित्यं विमलं वचनं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र पितेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया कविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो। आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 6 नंबरच्या श्लोकावर असणारी एकच उभी होती त्याचा विचार केला आणि ही एक इंट्रोडक्शन आहे पुढील श्लोकाची। आपल्या लक्षात येईल की 7 नंबरचा श्लोक जो आहे तो या 74 नंबरच्या ओवीशी अगदी निकडित जवळचा आहे। त्याची सुरुवात माऊलींनी अगोदरच्या श्लोकाद्वारेच केलेली आहे। त्यामुळे यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम तम तम वैति कौंतेय सदा तद्भाव भाविता, याचा विस्तारच पुढील श्लोकाच्या द्वारे 7वा श्लोक सुद्धा त्याचाच विस्तारच आहे। ज्या ज्या भावामध्ये तो देह सोडत असतो, ज्याचं स्मरण तो करत असतो आणि मरतेवेळी स्मरण ज्याचं जे असतं त्या देहत्यागाच्या वेळी जे स्मरण, त्या चिंतनाचा संस्कार, ज्या पदार्थाचा संस्कार त्याच्या चित्तावरती झालेला असतो त्याच पदार्थाला तो प्राप्त होतो। मग कुठलं शरीर प्राप्त व्हायचं असेल ते त्यानुसार ठरतं। आपण साधा विचार भरत पशुचं शरीर सुद्धा मिळू शकतं। पशुच्या चिंतनाने पशुचं शरीर मिळतं। संतांच्या चिंतनानं संत का होऊ नये सांगा? ज्ञानेश्वरीच्या चिंतनानं ज्ञानोबा माऊलींचे विचार दृढ का होऊ नयेत? ज्ञानोबांची भेट का होऊ नये? किती सोपा आपल्याला विचार सांगितलेला आहे, पण करायला गेले तर अवघड आहे। या प्रपंचाच्या नादामध्ये आपण सगळं सावधानता विसरून जातो आणि बेसावध वृत्तीने केलेला सगळा हा संसारिक व्यवहार असतो। हा व्यवहार सगळा आपल्याला अधोगतीच्या मार्गाकडे घेऊन जातो। सावधपणाने केलेला संसार हा सुद्धा परमार्थच असतो। वाक्य नोंद केल्यासारखं आहे। सावधपणाने केलेला संसार, सावध असताना केलेला संसार हा परमार्थच ठरतो। ही सावधानता जर त्या ठिकाणी असेल, बुद्धी सावध आहे, मन सावध, इंद्रिय सगळी सावध आहेत आणि सावध असताना तो जर व्यवहार करतो ना, ती सावधानता खरी आहे। सावध असताना व्यवहार जो असतो तो आपल्याला निश्चितपणाने आपलं कौशल्य तरी वाढवतोच, व्यवहारामध्ये आपल्याला कौशल्यवान बनवतो, पण परमार्थाची सुद्धा एक दृष्टी प्राप्त करून देत असतो। खरंच परमार्थाच्या गोष्टीमध्ये सावधच राहायचं आहे, प्रत्येक ठिकाणी सावध राहायचं। सावध राहायचा म्हणून क्षणाक्षणाला विचार करायचा, सावध राहायचं म्हणून नाम घ्यायचा आहे। प्रत्येक क्षणाला नामाचे संस्कार व्हायला पाहिजेत आणि सगळ्या प्रत्येक क्षणाला जर नामाचे संस्कार जर व्हायला लागलेले तर तो नामरूपच होऊन जाईल। तद भाव भाविता, मागचा विचार तोच आहे, त्याच भावाला प्राप्त होतो। जसं तो भुंगा कसल्या कुणाचा काय करतो आणि फुलपाखरू होतो। भुंगा जो आहे तो आत अडकून राहतो आळी, आणि त्याप्रमाणे ती त्यालाच प्राप्त होत असते ना। तुका म्हणे आळी नुरे जीवेची वेगळी। तुकाराम महाराज सरळ सांगतात की नुरत नाही, जीवेची वेगळी, जीवपणानं वेगळे उडतच नाही ती आळी त्यालाच प्राप्त होत असते आणि तसंच शरीर धारण करते। बघा चिंतनाचा केवढा दृढ परिणाम आहे आणि त्याला अलीकडच्या भाषेमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन शब्द वापरतात। म्हणजे आपण जी भावना करत असतो ती भावनाच आपल्याला प्रतीला येत असते। आम्ही बंधनात आहोत ही कल्पना आहे आणि मोक्ष सुद्धा कल्पनेतलाच आहे। का मोक्ष कल्पनेतला काय आहे? नाहीच बंधन तर मोक्ष कसा होईल सांगा? हा वेदांताचा सिद्धांत आहे। बंधनच नाही, बंधनच नाही ठावे मोक्ष कासया म्हणावे, तुकाराम महाराज म्हणतात। कशाला मोक्ष म्हणायचं सांगा बघू जरा? कारण म्हणून बसल्या ठिकाणीच आपण मुक्त होऊ शकतो। ज्यावेळी आपण नामामध्ये असतो
आणि ज्यावेळी मला खेचणारे दोर संसाराचे मी तोडून नामाला जर बसलो असेल तर संसाराचं बंधन मला का लागेल सांगा. आणि नाम मुळातच मुक्त आहे, ते जर मी घेत असेल मुखानं तर ते मुक्त का करणार नाही. नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती उद्धवा नाथांची उवे आहे भागवतामध्ये. नाम काय करतं, नाम मागील जाळी महादोष पुढे चुकवी गर्भवास. मागे जाळी महादोष, मागची सगळी पाप धुवून काढतं आणि पुढे चुकवी गर्भवास. या दोन्ही गोष्टी करण्याचं काम नाम करतं. म्हणून ते काय करतात, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. माऊलींचा तुकडा आहे बघा, पुढे चुकवी गर्भवास. माऊलींची उभी काय काय आहे, माऊलींचा हरिपाठामध्ये म्हणतात की ते म्हणतात नाम दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्ष उद्धार करतं, म्हणजे माझा वर्तमान काळ सुधारतं आणि माझ्या भविष्य काळाचा जो गती आहे ती गती ठरवण्याचं काम करतं. वास्तविक माझ्या दृष्टीने काळ आहे, माझ्या दृष्टीने काळ आहे. वास्तविक आत्मस्वरूपाला आणि भगवंताला कॅलेंडर नाही, ते कॅलेंडरच्या पलीकडचे आहे. मी माझ्यासाठी ठरवलंय आज सुट्टी आहे, रविवार आहे. सूर्य काय ठरवतोय काय आज रविवार आहे, तो कसा लाल वगैरे दिसतोय का बघा, किंवा असा कोमेजल्यासारखा दिसतोय का बघा. रविवार आहे म्हणून झोपतोय ना आपण. काय लोकांचं एक वेगळं आहे, आज रविवार आहे म्हणून फिरायला गेलो नाही म्हणतात, रविवार आहे म्हणून जेवलो नाही असं कोण म्हणत नाही. रविवार आहे म्हणून आज फिरायला गेलो नाही, आज व्यायाम नाही. आमचा रविवारी व्यायाम नसतो, म्हणजे आमचं सगळं टाइम टेबल आहे हे काळावर आहे. आणि काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, असं ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठामध्ये वर्णन करतात. म्हणून मागील जाळी महादोष, महात पापातली पाप जाळण्याचं काम मी नाम साधना करते. पुढे चुकवी गर्भवास, माझी शेवटची गती ठरवण्याचं काम नाम करत असतं. म्हणजे नामादी साधना ज्या आहेत पारमार्थिक, त्या साधना सगळं ठरवत असतात. मग जर त्या साधना ठरवत असतील आणि माझी गती ठरवत असतील, मला आनंदाच्या वाटेला घेऊन जाणार असतील, तर त्याच्या चिंतनामध्ये मी का राहू नये. आणि जे मला अधोगतीला घेऊन जाणार आहेत असे देहादी सगळा प्रपंच, नाती गोती, वस्तू, पदार्थ, प्रॉपर्टी, ही सगळी मला अधोगतीला, तिचं चिंतन अधोगतीलाच घेऊन जाणार आहे. सारखं जर चिंतन तेच करायला ना, आम्ही माझ्या मुलांचं करतो, माझ्या मुलांच्या संबंधांचं करतो, मित्रांशी असलेल्या संबंधांच्या, माझ्या अपमान मान यांच्या संबंधाचं चिंतन माझं चालू असतं, तर त्याच भावाला मी प्राप्त होतो. तसेच विकार माझ्या मनामध्ये निर्माण होतात. म्हणून कल्पना करावी आणि आवडलेली गोष्ट आपल्याकडे आकर्षण करून घेण्याची शक्ती मनुष्य देहामध्ये सिस्टीम आहे. पण आकर्षणाचा नियम, आकर्षण करायचं ते कशाचं आकर्षण असलं पाहिजे हा मुद्दा माझ्या क्रियमान स्वातंत्र्यावर ठरतो. काल मागच्या चिंतनामध्ये कालच्या पाहिलंच आपण की त्यामध्ये आकर्षण कशाचं, कशाबद्दल असायला पाहिजे. विषयांचंच आकर्षण असेल, विषयांचं चिंतन असेल तर तो विषयालाच प्राप्त होईल ना. पुढील जन्म भोगासाठीच परत जन्म घ्यावा लागेल, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. जे जी वासना शिल्लक राहते त्यानुसार जन्माला पावतो तो. मग पावत असेल तर माऊलीने पहिल्यांदाच इंट्रोडक्शन केले, यम यम वापी स्मरण भाव या श्लोकावर. देवी जीतीनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची या मेरे फार हो लागे. मरणाच्या वेळी आसक्ती खूप वाढलेली असते. ती सुरूच होते 60व्या 55व्या 60व्या वर्षी. कारण 50 पर्यंत मिळवलेलं असतं, नुसतं मिळवायचं असतं आणि मिळवणं चालू असतं. पण ते जे आहे ते जाऊ नये असं वाटतंय, ती आसक्ती आहे. ते माझ्या हातातून जाऊ नये, माझी मुलं बाळ माझ्या विरोधात जाता का म्हणे. जन्माला घालताना विचार केलास, त्यावेळी नसतो विचार. पैसे मिळवताना विचार जेवढा आसक्तीचा कमी असतो, तेवढा पैसे जपून ठेवताना तिची आसक्ती जास्त असते. म्हणून संग्रह संबंध वाढवतात आणि संबंध बंधनात टाकत असतात. सगळ्या गोष्टी असा एक असा विचार केला, आता संग्रहामुळे इतकं गुंतत जातो, त्याच्याशी माझा संबंध आणि संघ येतो. आणि संग्रहाच्या संघामुळं माझा पुढेचा जो आहे तो जो बंधन आहे ते बंधन अधिकच दृढ व्हायला लागतं. वृद्धत्वामध्ये दृढ होतं, म्हातारपणीमध्ये अधिक स्पष्टपणानं ते चित्तामध्ये झालेलं असतं.
आणि हे स्पष्टपणे झालेली जी छबी असते तीच छबी आकार धारण करून मी पुढच्या जन्मामध्ये प्रकट होत असतो. प्रकट होणं असतं. वास्तविक अव्यक्त रूपात असलेला मी असा प्रकट रूपामध्ये येतो. आता हे अव्यक्त पण मला सांभाळताना मला प्रकट होताना काय म्हणून प्रकट व्हायचं आहे असं तरी चिंतन करू. काय चिंतन करू? मला जन्मच आहे, मुक्ती व्हायला नाही, जमलं नाही, पण चिंतन करतो. झालं. ज्ञानेश्वरीचा अभ्यास झाला होता, अमृतानुभवाचा अभ्यास राहिला. माऊली माझ्याकडून अमृतानुभवचा अभ्यास झाला नाही बघा, असं म्हणत म्हणत गेला तर कदाचित अमृतानुभवचा अभ्यास करायला जन्मापासून सुरू करेल. आहे ना? हे पण चिंतन चांगलं आहे ना. मरताना माझा पुढचा जन्म कसा असावा हेही ठरवता येतं. जन्म असावा की नसावा हेही ठरवता येतं. जन्म नाकारता येतो, मृत्यू नाकारता येत नाही. मागे आपण झाले ना त्याच्यावरती. मृत्यू नाकारता येत नाही, जन्म नाकारता येतो. कारण जन्म झाला, या देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये. माऊली बोलतात, ना म्हणायचं नाही. हा सोहळा भोगावाच लागेल. मुलांना जन्म दिला तर बाप पण अंगावर येणारच, येऊन थडकतेच ते. मुलांना जन्म दिलास ना तर तू बाप झालाच. मग आणखीन आजोबा झालास, पती झालास, काका झालास, सगळं एकापासून एक 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 वाढत गेले. तूच पसारा निर्माण केला सगळा. आणि ह्याच पसाऱ्याचं स्मरण मृत्यूच्या समयी होत असतं. ह्या पसारा योग्य वेळी हळूहळू टाकत चलावा. नात्यातून हळूहळू बाहेर पडावं. ते कुणाला न कळता कळवून गेलं की क्रॉस आणि संघर्ष आहे. मी अमुक अमुक गोष्ट सोडायला लागलोय, इथं संघर्ष आहे बरं काय. आणि मी माझी सुटका लागली इथं गुप्तता आहे. म्हणजे परमार्थात गुप्ततेला फार महत्व आहे. मग ते गुप्तता पाळावी लागते. मी सोडायला लागलो याची. माऊलींनी मागच्याच ओळीमध्ये तेरी जेची मरणाची मेरे फार हो लागे. अत्यंत आसक्तीची वाढ होण्याची शक्यता वृद्धापकाळ आणि मरण समय असतो. या ठिकाणी सावध होणं अत्यंत गरजेचं आहे. मग सावध होताना अचानक होता येत नाही. मागच्या वेळेला एक महात्मा गांधींचं उदाहरण सांगितलं होतं ना. महात्मा गांधी प्रवासाला त्या जहाजामधून जातात आणि तो कॅप्टन पुकारतो की वादळ सुटलंय, सावध राहा, वादळ सुटलंय, सावध राहा. मग महात्मा गांधी म्हणतात, सारखं सारखं कशाला म्हणताय, वादळ नाही तरी? ते म्हणतात, अचानक वादळ झालं तर सावध नको काय? अचानक वादळ जर झालं तर आमचे कामगार सावध आहेत की नाही बघायसाठी आम्ही टेस्ट घेत असतो. तशी स्वतःची आमची टेस्ट घ्यावी. मरण आलंय, तयार आहे काय मी आता? तयार आहे काय? रोज उठता विचारावं प्रत्येक वेळी. आत्ता मरण येणार आहे, काही क्षणात आता मृत्यू माझ्यावर, मी तयार आहे काय? मी तयार आहे काय? एवढी सावधानता. म्हणजे सारखं काय चिंतन ती करायचं नाही आहे, कामं सोडून, साधना सोडून, पण विचारात असला पाहिजे दृढ, मी तयार आहे का? तर कोणत्याही क्षणी आपण आपलं बोचकं बांधून तयार असलो पाहिजे. आणि ते बोचकं कसलं आहे? दान, पुण्य, तप, व्रत सगळे असतील, नाम, साधना, ध्यान याचं असेल, वेदांत चिंतनाचं असेल, हे सगळं असेल. ते बोचकं का म्हटलं तर ते बोचकं विरहित बोचकं आहे, ओझरहित बोचकं आहे, म्हणून त्याला बोचकं म्हणतात. याचं ओझं नाही होत. ज्ञानाचं ओझं कधी होत नाही, पण या जड प्रॉपर्टीचं ओझं आहे, नात्यांच्या संबंधाचं ओझं आहे. ओझ्यातूनच माझे पण निर्माण झालं, म्हणून मला माझं 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 वाटायला लागलं. म्हणून आपल्याला हे हळूहळू ओझं बाजूला ठेवावं, ओझ्याचा उपयोग करून घ्यावा, ओझ्याकडं तटस्थ भावनेनं पाहावं आणि हळूहळू ओझ्यापासून बाजूला दृष्टी करून आपला प्राण सोडावा. पण आपण त्या काय करत नाही. त्यासाठीच माऊलीने म्हणलेलं आहे, तस्मात् सर्वेषु कालेषु मामुन स्मर युद्धयच. सर्व काळामध्ये माझं स्मरण कर रे बाबा, आणि युद्ध कर. युद्ध कर म्हणजे आता आम्हाला काय युद्ध आहे? आम्हाला कसं, आम्ही काय करायचा, अर्थ घ्यायचा? काम कर घरातलं. तुझं प्रापंचिक काम आहेत ना, नोकरी, व्यापार, शेती, अमुक तमुक काय करतोस, ते कसं कर? मामस्मरण. मामस्मरण शब्दाचा अर्थ आहे माझं स्मरण कर. आणि कसं? सर्वेषु कालेषु, सर्व काळामध्ये. तस्मात म्हणजे म्हणून सर्व कालेषु, सर्व काळामध्ये. माम अनुस्मर असा शब्द आहे तो. माझंच अनुस्मरण कर आणि युद्ध कर. युद्ध कर म्हणजे काय? स्वधर्माचं अनुष्ठान कर, तुझी कर्तव्य कर. आणि मय्या अर्पित मनोबुद्धीर मम विशेष असंशया. मय्या अर्पित मनोबुद्धीर मम विशेष संशया.
मग तू जर मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी समर्पण केलेले आहेत असा तू मलाच निसंशय प्राप्त होशील. कुठलाही संशय घ्यायची गरज नाही, कारण तुझी मन आणि बुद्धी ही फार महत्वाची माझ्यासाठी आहे. मला मन दे म्हणतात ते, मला बुद्धी दे तुझी. मग आम्ही काय देतो? आम्ही काय वाटत त्याला तयार असतो. पळत धावत पळत मी तीर्थयात्रा करतो, घाम्या घुमवतो, ज्ञानेश्वरीचा अभ्यास पाठांतर करून ठेवतो. खरं मी मन मात्र तुम्हाला देणार नाही. आणि ते तर म्हणतात काय, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. तू मन हे मीची करी, काय वर्णन कसं आहे साधनेचं. आणि माझी या भजनी प्रेम म्हणजे भक्ती कर, सर्वत्र नमस्कारी. तुझ्या शरीराचा वापर नमस्कार करण्यासाठी कर, मनाचा वापर मला ठेवण्यासाठी कर, आणि तुझ्या क्रियेचा वापर जो आहे तो भजनासाठी कर. भजन हीच तुझी क्रिया व्हावी, स्मरण हे तुझ्या मनाचं कार्य व्हावं, आणि तुझा देह जो आहे तो नमस्कारासाठी वापरावा, असं माऊली बोलतात. मैया अर्पित मन बुद्धी, माझ्याच ठिकाणी तुझी बुद्धी अर्पित कर, म्हणजे तू निसंशय मलाच प्राप्त होशील. तस्मात सर्व कालेषु मात्र सांभाळे बाबा अनुस्मरण. तस्मात म्हणून सर्वेषु सर्व कालेषु, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मरण. हे फार महत्वाचं आहे. तू युद्ध कर म्हणजे हे महत्वाचं नाही, स्मरण महत्वाचं आहे. गौन काय? युद्ध कर. पोट म्हणजे स्वधर्मानुष्ठान कर. तुझा स्वधर्म जो आहे तुझ्या वाट्याला आलाय, बापाचा धर्म आहे, बापाचा धर्म निभाव माझ्या स्मरणामध्ये. पत्नीचा पतीचा धर्म निभाव, पण स्मरण माझं सर्व काळामध्ये. तुला तो धर्म निभावायला मी बंधन करत नाही. त्या पाठीमागं माझी अनुशब्द वापरलेला, अनुस्मरण म्हणजे स्मरणाबरोबरच, म्हणजे कामाबरोबरच कामाच्या पूर्वी स्मरण. मी आता कामाला सुरुवात करतोय, रामकृष्ण हरी, श्रीराम, जय राम, जय जय राम, मी अर्पित केलं तुम्हाला विठ्ठला, हे सगळं अर्पण तुम्हाला करतोय मी, आणि अर्पण करून काम करावं. हे माझं काही नाही आहे, मला नेमलाय तुम्ही, आणि नेमलंय म्हणून मी काम करायला लागलो तुमच्या मार्गदर्शनाखाली. तुम्ही अध्यक्ष आहात आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली मी काम करायला लागलो. अशा भावनेनं युक्त होऊन तू कर, त्याला युद्ध कर असा अर्थ आहे. युद्ध कर म्हणजे त्या काळात बोललेले शब्द आहेत. आज आम्ही आता अर्थ काय घ्यायचा, आमच्या आजच्या काळामध्ये प्रपंच कर, प्रपंच करावा नाही समर्थ सांगतात. पण करता करता एक दिवस फिका होत जातो. फिका व्हायला पाहिजे, आमचा फिकच होत नाही. मरणाच्या समयाला तरी गडद होतो, एकदम एकदम गडद होतो. कारण मीच भरलेले सगळे रंग असतात, टवटवीत दिसायला लागतात. ह्याच गोष्टीचा विचार इथं म्हणतात. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धेच मय्यार्पित मनोबुद्धीर्मम विशेष असंशय. म्हणून सगळ्यात तुम्हाला प्राप्त होशील असं माऊली बोलतात. 75 नंबर शिवूया आपण बघायला आलोय. आणि मरणी जया जे आठवे, तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आता अत्यंत मोठा उपदेश, मोठा माऊलीने उपदेश केलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितले सर्व काळामध्ये माझी आठवण कर. आणि इथं म्हणतात मरणसमयी आता शब्द वापरला. का माहिती आहे, अगोदर मरणसमयीचा विचार अगोदरच्या ओव्यामधून झालेला आहे. आणि म्हणून इथं म्हणतात मरणी जया जे आठवे, ती तेची गती ते पावे, ते त्याच गतीला प्राप्त होतात. म्हणून हा वरचा मुद्दा आपला झालाय वरच्या याच्यामध्ये. म्हणजे मरण समयी जे आठवते त्याच गतीला प्राप्त होतं, ते वरच्या ओवीमध्ये आपण बघितलंय. माऊलीनं सांगायचा पुढचं आहे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. इथं म्हणले ना सर्व काळेषु, म्हणजे सर्व काळामध्ये, म्हणजे सदा. हा सदा जो शब्द वापरलाय, मातेची मलाच मातेची मरण समयीची आठवण जी होते त्याच गतीला ती घेऊन जाते आठवण. माझं स्मरण केलंस तर माझ्याकडून ती आठवण घेऊन जाईल. जी आठवण भगवंताकडे घेऊन जाते अशीच आठवण आपली असली पाहिजे. म्हणून भगवंताचं स्मरण का करायचं याचं उत्तर द्यायला लागले आहे. ज्या वासना आपल्या आवडतं दृढ झालेल्या असतात आणि मृत्यूसमयी पुढे येत असतात ना, त्याप्रमाणे आपली गती ठरत असते असं माऊली म्हणतात. आणि मरणी जयाची आठवे, त्याची गती ते पावे, अंतेमती सा गती. आपल्याला सुभाषित सांगतेच, अंतेमती सा गती. मती म्हणजे बुद्धी जशी शेवटच्या काळाला होईल
तसंच गतीला सुरुवात होते. गती म्हणजे मार्गक्रम, सूक्ष्म देहाचा मार्गक्रम प्रवास सुरू होतो. सूक्ष्म देहाला कुठं जायचं, कारण ठेवलेला शिल्लकच आहे, मी मारला नव्हता सूक्ष्म देह, आणि सूक्ष्म देह शिल्लक असल्यामुळं त्याची गती आता ठरवावी लागते. माऊलीने आता हे मधल्या लोकांसाठी वर्णन करायला सांगितलेलं आहे. जशी अंतिमती ठेवावी तशी गती. जीवनमुक्ताला कुठली मतीने गती सांभाळावी लागते सांगा? नाही, कारण त्याचा सूक्ष्म देव जो मार्गकर्म करणार आहे तो नाहीच. तो कशाला प्रवास करणार आहे सांगा? अंतिमती सा गती. गती कशी होणार आहे त्याची? मतीच संपलेली असते, बुद्धी जागेवर नसते, अंतःकरण विलीन झालेलं असतं जीवनमुक्तांचं. त्यामुळे त्यांना गती ठेवायची नाही. सांगणारं चालू आहे, आमच्यासाठी चाललंय. आमचा जीवपणानं मी जोपणा आहे, देहभाव जागृत आहे, जीवभाव जागृत आहे, आणि म्हणून त्यासाठी गती सांभाळावी लागते. आता सूक्ष्म देहाला कुठल्या वाट्याला लावायचा? गेला नाही तरी गेलाच नाही. अगोदर जीवपणा निघून जायला पाहिजे होता, जिवंत असतानाच गेला नाही. सूक्ष्मदेह तसाच आहे. मग सूक्ष्मदेहाला जर हे संस्कार जे आहेत ते चांगले करू शकतो आपण, आणि त्याची गती चांगल्या मार्गाला नेऊ शकतो. आणि मरणी जे आठवे तेची गती ती पाहावे. वासनेच्या हाती गर्भवास, तुकाराम महाराज म्हणतात. कोणाच्या हातात गर्भवास आहे? माझ्याकडे नाही, माझ्या हातात नाही, वासनेच्या हातात. त्या वासना मी ठेवायच्या ताब्यात त्या मला ठेवता येतील. अगोदर वासनेचं काय करायचं हे मी ठरवू शकतो, पण गर्भवास मी ठरवू शकत नाही, वासना ठरवणार. वासनांचा पूर्तता करायची की नाही मी ठरवणार. पण एकदा वासना निर्माण झाल्या की गर्भवास ठरवते ते वासना. वासना काय ठरवतात? गर्भवास ठरवतात. वासनेच्या हाती गर्भवास, तुकाराम महाराज म्हणतात. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगी, असं नाथ महाराज हरिपाठामध्ये बोलतात. आपल्याला वासनेनुसारच गती प्राप्त होते. म्हणून त्याच गतीचा विचार म्हणजे असार आहे, नाशवंत आहे, त्याचं चिंतन करून नाशवंत प्रपंचामध्ये पुन्हा जन्माला येण्यापेक्षा जे सार रूप आहे त्या सार रूप भगवंताचा विचार आपण का करू नये म्हणून म्हटलेलं आहे. म्हणून सदा स्मरावी मातेची तुवा. मग माझीच आठवण का करत नाहीस तू? निघाला ना तर जाता जाता जी गोष्ट मला खरंच आनंददायी आहे त्याची आठवण मला झाली पाहिजे. तर त्याच्या आठवण होत नाही ना, म्हणून सार रूप भगवंत आहे त्याचं चिंतन करून सद्गतीला जाता येतं. गती ठरवायची आहे ना, तर ही गती कशी ठरवता येते? सद असली पाहिजे, असद नको. असद संसाराचं चिंतन केलं तर असद गतीला प्राप्त होईल, आणि सदरूप भगवंताचं जर चिंतन केलं तर सदरूपालाच प्राप्त होईल. समे भावता म्हटलेला आहे, तद्भाव भाविता, सदा तद्भाव भाविता वरच्या श्लोकामध्ये. आणि इथं म्हणतात काय? जसं माझ्या प्रमाण झालं तर माझ्या निसंशय तू मला जीवन निश्चित. आता तू काही संशय घेऊ नकोस, तू फक्त मन आणि बुद्धी अर्पण कर. तुझी गती मी ठरवतो, तुझी गती ठरवतो ते मी ठरवतो. म्हणून भगवंताच्या हाती हे सोपवावं. आपण भगवंताच्या हाती स्वतःला सोपवत नाही म्हणूनच अडचण आहे. मी प्रपंचाच्या हाती सोपवतो, कुटुंबाच्या हाती मला सोपवलं, नात्या गोत्याच्या हाती, धनसंपत्तीच्या हातातलं बाहुलं मी बनलो, आणि तेच मला नाचवतात आणि तेच माझी गती ठरवतात. आज जर मी भगवंतांना शरण आलो, संतांना शरण आलो, तर संत माझी गती ठरवतील. मग त्यामुळेच भगवंताची प्राप्ती होईल. भगवंताच्या हातात मी स्वतःला वाहून दिलं, मनबुद्धी अर्पित केली, तर भगवंत माझी गती ठरवतील. म्हणून असारभूत असलेला सारासार विचार हरिपाठ, त्रिगुण असार निर्गुण ते सार, सारासार विचार हरिपाठ. हरिपाठामधला मला वाटते तिसराच अभंग आहे. त्रिगुण असार निर्गुण ते सार. निर्गुण असलेली, असारभूत असलेली भगवंताच्या नादाला लागाव ना, कारण तोच खरा आहे. एक विठ्ठलची खरा, येर तो वावगा पसारा. सगळं वावगं आहे सगळं, आणि या वावग्याचं चिंतन कशाला? पुढील जन्म कसा ठरतो किंवा मोक्ष आपण ठरवू शकतो. जन्माला यायचंय माझं मीच करू शकतोय, आणि जन्माला यायचं नाही माझं मीच करू शकतो. वरती अगोदर 6व्या अध्यायामध्ये बदल झाला. मीच माझा बंधू आहे, मीच माझा शत्रू आहे, मीच माझा मित्र आहे, मीच माझा शत्रू आहे, मीच माझा उद्धार करू शकतो, मीच मला अधोगतीला घेऊन जाऊ शकतो. ठरवलं तर इथं म्हणून ठरवा म्हणाल्यात माऊली. काय करा? ठरवा. सदा स्मरावे मातेची तुवा. अरे तू माझं स्मरण कर, नाम घे, नाम जपयज्ञ ते परम, बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म
नामे पावो धर्माधर्म. नाम काय आहे? सगळ्यांना पावन करणारं आहे. मग त्याचं स्मरण का करू नये? म्हणून अंतकाळातली स्थिती, माझा मोक्ष किंवा माझा जन्म, तोही कोणता जन्म माझ्या इच्छेवर अवलंबून असतो. शेवटची जी इच्छा तसा जन्म मिळतो. म्हणजे मागचं आपण फोटो काढायचं उदाहरण घेतलं होतं ना, तर फोटो एकदा निघाला की त्यात बदल करता येतो काय सांगा बघू. आता आलेल्या अलीकडच्या टेक्नॉलॉजीबद्दल बोलत नाही, दृष्टांत म्हणून आपण घ्यायला लागलोय. एक फोटो आपण काढला तर आता एडिटिंग आलं. पूर्वी फोटो काढायचे बघा, काय बदल नाही. अहो तुम्ही तसं उभा राहता तर मी काय करू, असा फोटो करा परत म्हणतो. तसं भगवंत मला म्हणतोय तसंच तू चिंतन केलं तसाच तू झालास. मी त्याला काय करणार आहे? म्हणजे फोटो निघाला की त्या स्थितीमध्ये बदल करता येत नाही, म्हणजे पुढील जन्म चुकवता येत नाही. म्हणून आपण आपला मृत्यू ठरवू शकतो. हे वाक्य आहे त्यातला सिद्धांत. आपला मृत्यू म्हणजे आपली गती, मृत्यू नव्हे आपली गती आपण ठरवू शकतो. म्हणजे मृत्यूच्या समयी जे चिंतन होईल ते. त्यामुळं फोटो काढताना अगोदर कसा होता आणि शेवटी कसा आहे काय उपयोग आहे? फोटोच्या वेळी कसा होतास यावरून तुझा फोटो ठरणार आहे. मग तुम्ही माते काय कराय? सदा स्मरावे मातेची तुवा. मग कशाला उगीच काय विचार करत बसतो? निवांत राहा, सतत हसत राहा ना. फोटो काढताना मुद्दाम हसावं लागणार नाही. तुझ्या चेहऱ्यावर कायमचं स्मित हास्य ठेवलंस तर फोटो काढताना नाटक करावं लागणार नाही. मृत्यूच्या वेळी तुला नाटक करावं लागणार नाही, कारण अगोदरच तू तसाच आहेस. मृत्यूच्या वेळी तुला दुसरं चिंतन करायची काय गरज आहे? कारण दिवस रात्र तू भगवंताच्या स्मरणामध्ये आहेस, तर शेवटच्या क्षणाला तुला भगवंताच्या स्मरणात राहावं असं म्हणायची काय गरज आहे? म्हणून सदा सर्वेषु कालेषु शब्द त्यासाठी वापरलेला आहे. अहर्निशी सदा परमार्थ करावा. अहर्निशी शब्द ते कसे वापरतात संत बघा, जबरदस्त. तुकाराम महाराजांच्या अभंगामधल्या 12 अभंगामधला तुकडा आहे बा, अहर्निशी सदा परमार्थ करावा. आता या अहर्निशी परमार्थ शब्दाचा अर्थ काय? सर्वेषु कालेषु इथं म्हणतात. म्हणून आपला मृत्यूची गती जी आहे मृत्यूनंतरची ते आपण ठरवत असतो. ज्याच्यावर तुमचं अधिक प्रेम आहे, आयुष्यभर प्रेम केलं त्याच भावाला तुम्ही प्राप्त होता. आयुष्यभर नातलगांच्या संगतीत आणि चिंतनात आणि आसक्तीमध्ये राहिला असाल तर तुम्ही तसेच बनून तेच नाती घेऊन पुढे सांभाळा. घ्या, जन्म कुठलाही असू दे, पण ते नातं निभावण्यासाठी पुन्हा यावं लागतं ना. त्या नातं घ्यावंच लागतं. कसं सुटेल ते? धनाचं चिंतन केलंस तर धनासाठीच तू जन्माला येशील. कुत्र्या मांजराचं चिंतन केलंस तर कुत्रा मांजरा होशील किंवा कुत्रा मांजरा पाळणारा होशील. दुसरं काय होणार आहे? दोन्हीपैकी एक काहीतरी होणार आहे. म्हणून अंतकाळामध्ये सावधान असायला पाहिजे. माझं स्मरण का पाप आटवण्याची शक्यता असते. आणि जगामधला असा कुठलाही पुरुष नाही, कुठलीही व्यक्ती नाही ज्याने काही पाप केलेलं नसतं. आणि तेच पाप जर आठवलं, कारण पाप करताना माणूस फार सावध असतो. तसा मृत्यूच्या काळी तेवढा सावध राहाल तर बरं होईल. पण इथं म्हटलेलं आहे मुक्त होण्याची ही शेवटची संधी आहे असं समजून आपण सावधान असलं पाहिजे. शेवटच्या क्षणाला अंतकाळात पाप आठवण्याची शक्यता आहे. शेवटची संधी म्हणजे मग पहिली संधी कुठली? तर जन्म ही पहिली संधी. का संधी म्हणायचं? वास्तविक जन्म हे दुःख रूप आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असं जर भगवद्गीता सांगते तर जन्म पण दुःख आहे असो, पण नरदेहात जन्म प्राप्त होणं ही संधी आहे. ही संधी पहिली. आणि दुसरी संधी मृत्यूच्या समयी भगवंताची आठवण मुद्दाम सावधपणाने करणं ही दुसरी संधी आहे. यातली कुठली तरी एक सोडली ना, समजा नरदेह ही जर संधी आहे असे समजलं तर जीवनमुक्ताचा अनुभव आपल्याला येईल. आणि मृत्यूच्या समयी भगवंताचं स्मरण करून पुन्हा जन्म मरण आपण बंद करू शकतो. ही दुसरी संधी आहे. आयुष्यभर काही झालं असू दे, झाली या वेचाचे काय कौतुक वाटे, झाली या वेचाचे. झाल्याचं झालं, त्याचं आता कौतुक वाटतंय. नाव मंगळाचे येणे गुणे, तुका म्हणे मुक्ती परिनली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळी. ही जीवनमुक्त अवस्थेमध्ये आपण राहिलो तर जन्म ही एक संधी आहे आणि मृत्यू ही एक संधी. मृत्यूचा समय ही दुसरी संधी. का तर मृत्यूच्या समयी त्याचंच आठवण करून आपण मुक्त होऊ शकतो. या दोन्ही संधी ज्याने निवडल्या
त्यातली एक कुठली तरी संधी आपण पकडावी आणि त्याचा उपयोग करून आपल्या आयुष्यामध्ये घ्यावा. नरदेह मौल्यवान आहे, तो जीवनमुक्तीच्या लायकीचा आहे, मुक्त होण्यासाठीच त्यात सिस्टम आहे असं समजून साधना करावी आणि मुक्त व्हावं. नाही जमलं तर या कुत्तर ओढीतून प्रपंचाच्या मला गाढवासारखं राबून 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 शेवटी जरी आपल्याला तो भाव निर्माण झाला तरी का सोडावा. शेवटच्या क्षणाला शास्त्र आणि भगवंत आपल्याला संधी देतात, तू माझं स्मरण कर आणि माझ्या स्मरणानं मुक्त होशील. म्हणून जन्म ही पहिली संधी म्हटलं, नरदेह ही काही पहिली संधी आहे. आणि आयुष्यभरची दुरुस्ती करण्याची वेळ कुठे येते माहिती आहे? आयुष्यातल्या सगळ्या चुका दुरुस्त करण्याचं ठिकाण मृत्यूचा क्षण असतो. मृत्यूसमयी दुरुस्ती करता येते, तीच सांगितलेलं आहे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा, का मरणी जयाचे आठवे ते त्याच गती ते पावे, म्हणून स्मरावे, म्हणून स्मरायचं आहे. म्हणून सावधान असायला पाहिजे. सावध, साक्षेपी, दक्ष, त्या तात्काळची, मोक्ष, हे सगळे शब्द वापरलेत ना. तर सावध झाला नाही, साक्षेपी झाला नाही, दक्ष नसेल तर मोक्ष कसा? म्हणून पूर्वतयारी असली पाहिजे. वेदांत चिंतनाबद्दल एक संस्कृत श्लोकामध्ये काय सांगतात? झोप येईपर्यंत किंवा मरण येईपर्यंत वेदांत चिंतन करावे. कसं सांगितलंय वर्णन बघा. झोप येईपर्यंत म्हणजे काय? दिवसभरातल्या कामातून तू चिंतनात राहा आणि आयुष्यभरच्या कर्तव्यामध्ये सुद्धा तू भगवंत चिंतनामध्ये राहा. म्हणजे माझ्या स्मरणात युद्ध कर, म्हणजे माझ्या स्मरणात मुलांना जन्म दे, माझ्या स्मरणात त्यांना मोठं कर, माझ्या स्मरणात घरं बांध, माझ्या स्मरणात नोकरी कर, माझ्या स्मरणामध्ये काय पाप करायचं आहे ना तेही कर, माझं स्मरण सोडू नको, मग तुला कोण हात लावू देणार नाही. किती सुंदर विचार शास्त्रांनी भगवंत आपल्यासाठी मांडून ठेवतात बघा. भगवंताच्या स्मरणात पाप नाही होत, पुण्यच होतं. कारण सगळ्यात पुण्यशुद्ध पुण्य कोणतं? की जे भगवंतापर्यंत नेतं. भगवंताची आठवण करतात ना केलेली चोरी, चोरीच राहतच नाही ना. पण मनापासून आठवण भगवंताची केली पाहिजे, तरच ती चोरी चोरी ठरत नाही. म्हणून आयुष्याचा काळ वाया घालवू नये. सर्व सुख गोडी, शेवटचा अभंग आहे हरिपाठातला. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. जरा सुद्धा अर्धघडी सुद्धा रिकामा राहू नको. नटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर सार हरी विना. काय माऊली वर्णन करतात हरिपाठामध्ये. सर्व शास्त्रानं ओरडून सांगितलेलं आहे. सर्व शास्त्राचा गोडवा कशा आहे? साई शास्त्रानं निवड केलेला आहे. आणि तुला सांगतो रिकामा अर्धघडी राहू नको. कारण ही लटकेपणा आहे. या लटकेपणामध्ये स्वतःचा वेळ घालवू नकोस. म्हणून सदा शब्द वापरला त्यासाठी, म्हणजे म्हणून अहर्निशी शब्द वापरला. सदा सर्वदा योग तुझा घडावा. कसे शब्द आहेत बघा समर्थांचे. सदा सर्वदा म्हणजे इथे वर्ण आहे ना की काय? सर्वेषु कालेषु, सदा आणि सर्वदा दोन ठिकाणी. सदा सर्वदा तुझ्याच योगामध्ये मी असलो पाहिजे. म्हणजे रात्रंदिवस मी तुझ्या चिंतनामध्ये असलो पाहिजे. तुझ्या चिंतनामध्ये केलेली सगळी कर्म निष्कर्म होतात. भगवंताच्या चिंतनामध्ये केलेली सगळी कर्म नैष्कर्म्य स्थितीला जाऊन पोचतात. फार खोला जाऊन नैष्कर्म्य स्थितीचा अभ्यास शास्त्राद्वारे करायची काय गरज नाही. फक्त त्याच्या चिंतनामध्येच तो नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होत असतो. म्हणून भगवंताला स्मरण करून देण्याचं साधन जे आहे ते नाम साधन सुलभ आहे, सोपं आहे. नामा म्हणे फार सोपे हे साधन, वाचे नाम घेणे हितकीचे. सगळ्यात सोपं आहे माझे स्मरण कर. याचा अर्थ देह प्रपंच जग यांचं करू नको असं म्हणायचं आहे. म्हणून निगेटिव्ह न बोलता पॉझिटिव्हली म्हणतात. हे करू नको म्हणण्यापेक्षा हे कर म्हणणं सोपं असते ना. हे करू नको म्हटलं की करू नको अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. कर ही एकच गोष्ट आहे. मग एक गोष्ट करायला सोपी का अनेक गोष्टी टाळायला सोप्या? म्हणून एक गोष्ट सोपी कोणती? नाम घेणं सोपं आहे. भगवंताचं चिंतन सोपं आहे. चिंतन जर प्रपंचाचं करायचं म्हटलं तर कुणाचं करू? नातलगांचं करू, जगातल्या मित्रमंडळींचं करू, झालेल्या मान अपमानाचं करू, की असलेल्या धनसंपत्तीने प्रॉपर्टीचं करू, कीर्तीचं करू, कशा कशाचं करू? किती चिंतन आहेत बघा.
संसाराला अनेकत्व आहे त्याचं कारण ते आहे. आणि हे एकतत्व राम आहे. दृढधरी म्हणा मग हरीशी करुणा येईल तुझे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी. आधी जप, जिवंत असताना जप. वाचेसी सद्गद जपे आधी, अगोदर जप त्याचा कर. रामकृष्ण गोविंद हे सोपं नाम, त्या नामाचा ध्यास कर. आयुष्य नाम जर घेतलं असेल तर तेच संस्कार होतील. म्हणून आपण कधी आता जायचं आहे, कुठेतरी जायचं आहे, तर तिथल्या जागेची चौकशी करतोय का नाही. म्हणून मला जो जन्म प्राप्त होत आहे त्या जन्माबद्दल जाणून घ्यायला काय हरकत आहे सांगा. मला कुत्रं व्हायचं आहे काय, मग कुत्र्याचं तरी अगोदर बघायला पाहिजे, आयुष्याचा अभ्यास करायला पाहिजे. मला संत व्हायचं आहे, महात्मा जीवनमुक्त व्हायचं आहे. जीवनमुक्त माणसांची जी लक्षणं आहेत, ती स्थिती जी आहे त्या स्थितीचं चिंतन आणि अंगीकार जर मी केला आयुष्यभर, तर मृत्यूसमयी माझी गती कशी ठरणार. तर संतांच्या संगतीला जाणार मी आहे, कारण संतांचं चिंतन केलं होतं, संतांच्या वचनाचं चिंतन केलं होतं. म्हणून म्हणतात ना, जुनी जागा अगोदर सोडायच्या अगोदर नव्या जागेची चौकशी करावी. हा जन्म टाकायचा आहे ना, त्यापूर्वी जुनी नवीन घेणाऱ्या जन्माबद्दल विचार केला पाहिजे का नाही. फाटल्याचा शर्ट टाकायचा आहे, पण नवा शर्ट घेताना आता मागचं कसं होतं, खालीवर बटणं होती त्याची, त्याला किस्साच नव्हता. आता नको रे बाबा, आता किस्सा असलेला शर्ट घेऊया. बघा कसं आहे चिंतन, कसं असते तसं. मागचा जन्म वाईट, अरे असं कसा मी झालो आणि ह्या तसा अडकून बसलो. आता नाही, आता किस्सा असलेला शर्ट मी घेणार, कारण मला मागच्या वेळा अडचण झाली होती. बोले जीवनमुक्त नाही म्हणजे पुन्हा जन्माला यायचा आहे, तर सुधारलेल्या पॉलिश्ड असलेल्या देहामध्ये, म्हणजे संतांच्या देहामध्ये. याला काय बिघडलं सांगा ना. मला हे नको आहे आता का, याच्यात मी मुरलो बुडलो आणि माझा अजबपात करून घेतला. आता नाही, आता पुढचा देह मी ठरवणार. म्हणून स्मरावे मातेची तू माझं स्मरण कर, म्हणजे माझ्यासारख्या गोष्टी. कारण तसं जसं स्मरण असेल तसं देह सोडताना शब्द म्हणून उच्चार केलाय काय, जुनी जागा ज्यावेळी आपण सोडत असतो त्यावेळी नवीन जागेची चौकशी करतो. तसं मृत्यूची अगोदर तयारी केलेली असली पाहिजे. म्हणून स्पर्धा जिंकण्यासाठी किती वेळा काहीतरी होते बघा. एकदाच मी काहीतरी केलं आणि पुन्हा जर केलं नाही तर बुडण्याची शक्यता असते का नाही, हरण्याची शक्यता आहे का नाही सांगा. एक मुद्दा असा आहे, एखादा स्पर्धा जिंकणारे आहेत, तर स्पर्धा जिंकण्यासाठी अगोदरचं जे पळण्याची स्पर्धा धरूया आपण, एक धावण्याची स्पर्धा आहे. धावण्याच्या स्पर्धेमध्ये अगोदर खूप वेगात पळाला आणि नंतर आपला वेग जर कमी केला तर तो जिंकणार नाही. आता असं म्हणू शकतोय, नाही अगोदरचा माझा वेग जास्त होता, किमान मला उत्तेजनार्थ तरी बक्षीस द्या. नाही रे बाबा, जिंकणार तो ज्यानं शेवटची रेष ओलांडली, शेवटच्या रेषेवर पोचला की नाही यावर जिंकणं आणि हारणं ठरतं. शेवटची रेष मृत्यूचा समय आहे. त्या मृत्यूच्या समय मी बरोबर पोचलो की नाही तर मी जिंकलो ती स्पर्धा, अन्यथा हारलो. जीवनाची कृतार्थता घ्यायची शेवटची संधी मला देवानं दिलेली होती तीही. म्हणून देह सोडताना असं माऊली जे बोलतात ना, याचा अर्थ देहात्म भाव नष्ट झाल्यावर असा अर्थ होतो. त्यामुळे देहाभिमान नसेल तर मृत्यू सुद्धा जगता येतो. काय सुंदर वाक्य आहे बघा. देहात्म भाव जर नसेल तर मृत्यू जगता येतो, जन्म जगता येतो. हे सोपं वाक्य आहे हो. मृत्यू जगणं, संत मृत्यू जगले. लिव्ह ॲज अ डेड असा एक सुविचार आहे. लिव्ह ॲज अ डेड, मृत असल्यासारखं जगा, म्हणजे मृत्यू जगणं. मी माझ्या मृत्यूला जवळून पाहिलं असं संत म्हणतात. मी माझ्या मृत्यूबरोबर बोलतो खेळतो, म्हणजे ते मृत्यू जगतात. आपण जीवन जगतो, त्यामुळे जीवन आसक्ती आपल्याला सोडता येत नाही. आणि मृत्यू जगल्यामुळं त्यांचं जीवनावरलं प्रेम, म्हणजे आयुष्यावरलं प्रेम संपलेलं असतं. त्यामुळं तो काय करतो तर त्याची उदासीनता आलेली असते. मृत्यू जगतो ना, रोज रोज मृत्यू जगतो तो. आम्ही जगत नाही तसं. एवढीच प्रचंड आसक्ती आपल्याला आहे. मरावंसं वाटत नाही, सोडावंसं वाटत नाही, द्यावंसं वाटत नाही. काय माझं काहीतरी जातंय, जणू काय मीच काहीतरी घेऊन आलो होतो. काय जाते तुझं, काय जाते तुझं, काहीच जात नाही, कारण काय नव्हतं तुझं. म्हणून देहाभिमान नसेल ना, नुसता देहाभिमान जरी गेला तरी मृत्यू जगता येतो. ते वाक्य पण लक्षात ठेवण्याचं आहे. गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे बघा, मी मरेपर्यंत तुझं नाव घेईन तरच जगेन. काय म्हणतात बघा, मी मरेपर्यंत तुझं नाव घेईन तरच जगेन. जगेन शब्दाचा अर्थ आहे मी जीवन मुक्त होईन, विधेय मुक्ती मला प्राप्त होईल. विधेय मुक्ती हे स्वतंत्र भगवंताच्या स्मरणातली सायुज्यता आहे. मुक्ती सायुज्यता पावे
ज्या 4 मुक्ती सांगितल्या, काय सलोकता, समीपता, आणखीन कुठली, आणि शेवटची सायुज्यता. मुक्ती सायुज्यता आहे ना, हे जन्मच आहे, पण भगवंताच्या समवेत त्याच्याशी एकरूप होऊन तो आहे. म्हणून म्हणजे काय म्हणतात, मी काय म्हणतात गोंधळेकर, मी मरेपर्यंत देवा रामा तुझं नाव घेईन तरच जगेन. जगायचं असेल तर नाव घेतलं पाहिजे. म्हणून देहाभिमान गेला की आसक्ती कमी होते. म्हणून देह पडण्यापूर्वी या देहाभिमानातून बाहेर पडणं गरजेचं असतं. म्हणून भगवंत स्मरण, नंतर भगवंत तत्वाचं ज्ञान होतं, आणि त्यामुळं देहाभिमानाची निवृत्ती होऊन शेवटी त्याला भगवत प्राप्ती होते, मोक्ष प्राप्त होतो. म्हणून शास्त्राभ्यास करावा, उपासना दृढ करावी. म्हणजे तू भगवंत जरी शेवटचा आपल्या जाण्याची व्यवस्था करतील ना, त्यांच्या हातीत एकदा देह दिला तर ते देहाची विल्हेवाट कशी लावावी. देहाची शब्दाचा अर्थ आहे देहाची विल्हेवाट लावणारा संसार आहे, कारण तो देह संसाराचा आहे. देह कुणाचा आहे, संसाराचा आहे. देहाची विल्हेवाट कशी लागायची, काय कोळे कुत्रे खाणार, काय संबंध आहे त्याचा, कारण ती जडच आहे ना, त्याच्याशी काय घेणं देणं नाही. माझा जो सूक्ष्म देह आहे त्याला घेऊन कुणी जायचं, यमदूताने काय विष्णुदूताने, हे मी ठरवू शकतो. यमदूत घेऊन गेले तर तिथं 84 लक्ष युनितून फिरत फिरत जा आणि परत. आणि विष्णुदूत घेऊन गेले तर तुझ्या जन्म मरणाला चिरा पडे, येणेची शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारा चिरा पडे. चिरा पडे म्हणजे बंदच होतोय पुढचा जन्म. हा पाहिजे आहे का चांगला पाहिजे, आणखीन काय मला संतांच्या कुळामध्ये जन्म, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाशी. घाला, सुखाने घाला, पण आम्हाला नाम घेण्यासाठी जन्माला घाला. मागा ना जन्म सुद्धा मिळाला तर घेऊया, पण कसला घेऊया हे आणि महत्वाचं आहे. कोणता जन्म घेऊया, कुणाचं चिंतन करायला लागलोय आपण, तोच असला जन्म मिळणार आहे. म्हणून मातेची स्मरावे तुळवा, म्हणून स्मरावे मातेची, काय म्हटलेलं आहे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. म्हणून सतत, म्हणून वासनांचा काय बाहेरचा एखादा वासनांचा क्षय किंवा झाला किंवा मनाचा लय हाच खरा मोक्ष असतो. म्हणून जिवंतपणेच आपल्या वासनांचा क्षय करता आला पाहिजे. आणि हीच गोष्ट आपल्या लक्षात ठेवण्यासारखी आहे. थोडंसं चिंतन अधिक आपण याच्यावरती करण्यासारखं आहे. आपणही करा, म्हणजे आपल्याला त्यातून बरीचशी गोष्ट, कारण हे मरायचं आहे मला सगळ्यांना. आपल्याला त्यातला कोण आहे बोलणारा ऐकणारा, कोण असा आहे की जो म्हणतो मी मरणार नाही. जन्ममृत्यूच्या सोहळा ना म्हणून नये, मृत्यूचा सोहळा जन्म घेतला की येणारच आहे, तो शेवटचा सोहळा आहे. पण त्या शेवटच्या सोहळ्याची जी यात्रा आनंदायी जर करायची असेल ना, तर हे माऊलींचं ऐकायला पाहिजे. ते म्हणतात, आणि मरणी जे आजी आठवे ते तेची गती ती पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. वेळ संपलेली आहे, बोलावंसं वाटतंय अजून, पण वेळ आता संपलेली आहे. इथे आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नावर आपण ही चर्चा करायला लागलेलं आहे, आणि म्हणूनच ते महत्वाचं आहे. आपणही चिंतन करावं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.